नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. व्हिडिओची सुरुवात झालेली आहे रांगोळीपासनं. एकच म्हणेन, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, मी क्लिनिंगच्या कामामध्ये लागलेली होती. म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पुसणं हे सगळं झालेलं आहे. म्हणजे आज आहे दीपावली. आजचा जो शुभ दिवस आहे ते आहे 22 जानेवारी. म्हणजे खूपच शुभ दिवस आहे. आणि अगोदर मी साफसफाईच्या कामापासून सुरुवात केली. जेही रोजचा स्वयंपाक होता, टिफिन वगैरे ते तर झालेला आहे, ते आपल्या पाचवीला पुंजलेलं आहे. काही असो, ते आपल्याला अगोदर करायचं असतं आणि सगळ्यांचं आवरून द्यायचं असतं. ते सगळं आवरलं नंतरच मी मॉर्निंगच्या कामात लागलेली होते. तर झाडणं पुसणं रांगोळी काढणं ही कामं आवरलेली आहेत. आणि मी आणखीन साडी वगैरे घातलेली नाही, रेडी झालेली नाही, कारण ही जी कामं आहेत ते अगोदर मी आवरणार आहे. म्हणजे देवपूजा, काल सूर्य सत्यनारायणची पूजा मी केलेली होती. ती पूजा इव्हनिंगच्या वेळेतच उतरवतात, पण काल अशी धावपळ झाली की ते झालेलं नाही आहे. तर या वेळेतच मी आता पूजा उतरवत आहे. जे पाणी आहे कशाचं ते आपल्याला तुळशीला घालायचं आहे. तुळशीत बसत नसलं तर कुंडालाही घालते मी, कारण तुळशीमध्ये जास्त पाणी बसत नाही, कुंडा छोटा आहे. तर कळस स्थापना उतरवलेली आहे. नंतर हे तांदूळ वगैरे सगळे एका कवरमध्ये मी घालून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला आणखीन पुढच्या रविवारी पूजेला लागणार आहेत. म्हणजे एका महिन्यामध्ये 4 किंवा 5 रविवार येतात. मग प्रत्येक रविवारी हेच सामग्री आपल्याला घ्यायची असते. फळं वगैरे फुलं आपल्याला वेगळी घ्यायची असतात. बाकीची सगळी सामग्री हीच असते. तर बघू शकता पूर्ण घर चमकत आहे, कोपरा चमकत आहे. आज दीपावली आहे. तर दीपावलीचा जी सण असतो ना, 4-5 दिवसापासूनच तयारीमध्ये आपण लागतो. तसं मी कालपासून तयारीमध्ये लागलेली आहे. सगळी कामं एक आवरत आहे. जी घरची स्वच्छता आहे ती झालेली आहे. म्हणजे दररोजचं तर आपलं असतं, पण सणावारा दिवशी थोडंसं स्पेशल असतं. आणि आजचा जो दिवस आहे 22 जानेवारी दीपावलीपेक्षाही जास्ती महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे अयोध्यामध्ये श्रीराम स्थापना होत आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे. म्हणजे व्हिडिओ आहे 22 जानेवारी सोमवारचा आणि तुम्हाला आज पोहोचत आहे. तर व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, पण ज्या दिवशी मी जशा पद्धतीने तयारी केलेली होती 22 जानेवारी दिवशी पूर्णपणे शेअर करत आहे. तर पूजा उतरवलेली आहे सत्यनारायणाची आणि रोजची देवपूजा मी करून घेतली. तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. नंतर मी पटकन टिफिन पॅक केलेला आहे यांच्यासाठी. म्हणजे जेवण करायला घरी येत नाहीत, कारण गॅरेजमध्ये कामाला जो मुलगा आहे तो सुट्टीवर आहे, 3-4 दिवस झालं, त्यामुळे हे घरी जेवण करायला येत नाही. तर तिकडेच टिफिन पॅक करून दिले. दीपकचं जेवण खाणं झालेलं आहे. बाबाने जेवायला वाढला. आज बाबांना थोडासा लेट झालेला आहे. म्हणजे सकाळचे 9:45 वाजलेले आहेत. आत्ता बाबा जेवण करत आहेत. कधी लवकर करतात, कधी 8:30 वाजता जेवण होतं, कधी 9, कधी 10. तर कधी बाहेर गेले ना, कुठेतरी मित्राशी बोलत वगैरे बसले तर मग तिथंच बसतात, लवकर येत नाहीत. तर आत्ता आलेले त्यांचं जेवण खाणं झालेलं आहे बाबांचं. बाबा बाहेर गेलेत. मग पुढची कामं सगळी मी आवरून घेतली. म्हणजे भांडे वगैरे क्लीन करायचे होते, कपडे धुवायचे होते, ही सगळी कामं आवरली. आणि मी इकडे साडी काढलेली आहे. म्हणजे आता मला रेडी व्हायचं आहे. साडी तर काढून ठेवली, पण त्या अगोदर माझ्या लक्षात आलं की अगोदर सगळे भांडे मला क्लीन करायचे आहेत, जे आपल्याला आता पूजेमध्ये लागणार आहेत. पितळ, तांबं ही सगळी भांडे अगोदर मी क्लीन करून घेणार आहे. आणि समयी आरती हे दररोज आपल्या घरी कुठली तरी पूजा असते, मग पूजेमध्ये लावलेले असतात. म्हणजे काल सूर्यनारायणची पूजा मी केलेली होती. तर ही सगळी जी भांडे आहे ते अगोदर मी क्लीन करून घेते आणि मग स्वच्छ पुसून यामध्ये वाती, तेल घालून ठेवते, तुपाचा निरांजन सगळं तयार करून ठेवते. मग मी रेडी होणार आहे. म्हणजे साडी घालून ही सगळी कामं करायला नकोशी वाटतात रेडी झाल्यानंतर. त्यामुळे जी ही रोजची कामं होती ती अगोदर आवरून घेतली मी. मग नंतर ही सगळी कामं करत आहे. म्हणजे आता एक वेळा पूजेला मी सुरुवात केली की इकडं तिकडं जायला नको ना, डिस्टर्ब नको, मन लावून आपल्याला पूजा करायची आहे. तर हे जे भांडं आहे हे पण मी क्लीन करून घेत आहे. हे पण खूप लवकर असा रंग बदलत आहे याचा. तर त्यामुळे तेही स्वच्छ मी केलेलं आहे. पूर्ण भांडी मी त्यामुळे छान घासून स्वच्छ केलेत. आता धुवून घेऊया आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पुसून ठेवणार आहे आणि मग मी रेडी होणार आहे. म्हणजे आज जो दीपावली आहे ना, सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्या ताईंना अशाच घाईगडबडीत असतील. कोणी मंदिराकडे जात आहे, कोणी घरच्या घरी पूजा करत आहे. मलाही मंदिरात जायचं आहे, पण अगोदर मी घरी श्रीरामाची पूजा मांडणार आहे, आरती करून घेणार आहे, नैवेद्य दाखवणार आहे. मग मी इव्हनिंगच्या वेळेत हनुमानच्या मंदिरात जाणार आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये ना हनुमान मंदिरामध्ये प्रसाद, नंतर भजन, कीर्तन हे सगळं ठेवण्यात आलेलं आहे. 2 दिवस झाले हे चालू आहे. काल रात्रीही बघा गावाकडे म्हणजे सोनाळा मी फोन केलेला होता, तिकडं हनुमान मंदिरामध्ये भजन होतं रात्री. नंतर सकाळी जे कळश घेऊन जातात ना, म्हणजे मिरवणूक काढणं, ते सगळं झालेलं आहे. म्हणजे एकदम धूमधाम ही दीपावलीचा सण सगळीकडे करत आहेत प्रत्येक गावामध्ये. आणि सगळे लहान मुलं असो मोठे असो सगळेजण भगवे कपडे घालून जय श्रीराम सगळ्याच्या तोंडामध्ये हेच आहे. म्हणजे जशी दीपावली आपण साजरा करतो त्यापेक्षाही महत्त्वपूर्ण हा सण साजरा करत आहेत. आणि वर्षाला प्रत्येक 22 जानेवारीला हा सण साजरा करण्यात येईल. तर मी साडी घातलेली आहे आणि गजरा मी कालच आणून ठेवलेला आहे. म्हणजे दीपकला आणायला लावलेला होता. कारण काय होतं ना, ज्या वेळेत मला लागतं जी ही वस्तू, ते काही सामग्री असो किंवा फुलं असो किंवा काहीही असो,
त्याच वेळेत मला भेटत नाही, कारण घरामध्ये कोणीच नसतं ज्या वेळेत मला लागते. म्हणून मी काय करते, अगोदरच आणून ठेवायला होते. उद्या काय लागणार आहे ते आजच आणून ठेवायला होते, तेव्हा कुठं मला वेळेत ते भेटणार आहे. ज्या वेळेत पाहिजे त्या वेळेत मला कोणीच आणून देत नाही. आता दीपक नाही ना, त्याचे पप्पा घरी नाही, दिनेश तर कॉलेजला जातो, त्याचं तर फिक्सच आहे. कुठलाही सण असो काही असो. आणि बघा खूप ठिकाणी शाळेला सुट्टी आहे, कॉलेजला सुट्टी आहे, पण इथं नाही, इथं सुट्टी भेटलेली नाही कर्नाटकमध्ये. त्यामुळे दिनेशला सगळं आवरून दिलेलं आहे. तर असो आता मी रेडी झालेली आहे, गजरा वगैरे लावून ही साडी घातलेली आहे. साडी कुठली आहे तर ही साडी माझ्या नणंदबाईनं मला घेतलेली आहे. परवा मी गेलेले होते ताईकडे, मी शेअर केलेला होता व्हिडिओ तुम्हाला. त्यावेळी ताईनं मला ही साडी केलेली होती, पण मी घालून नाही आले कारण मला येता येता खूप लेट झालेला होता. फक्त साडी मी तशीच घेऊन आली होती. आज घातलेली आहे आणि ही साडी खूप छान आहे, मऊमध्ये आहे. पटकन आपण नेसून कुठलीही कामं आवरू शकतो. जशी काठापदराची साडी असते ना, ती साडी घातली तर कुठलीच कामं आपली आवरत नाहीत, फक्त आपण साडीलाच आवरत बसतो. पण ही साडी तशी नाही, खूप छान मऊमधून आहे, अंगाला चिटकून राहणारी आहे. जी ही कामं आपण करतो ना त्यामध्ये कम्फर्टेबल आहे, कुठंच काही हे नाही वाटत नाही आहे. छान आहे साडी. तर साडी घातलेली आहे, गजरा वगैरे लावला, अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे. नेल पेंट लावलेला आहे. आता श्रीरामाची पूजा स्थापना मला करायची आहे. म्हणजे फोटो वगैरे कालच आणून आम्ही ठेवलेला होता. आणि टायमिंग बघू शकता आता यावेळेमध्ये 12:15 झालेले आहेत. म्हणजे जेव्हा मी न्यूज लावलेला होता ना, म्हणजे सकाळपासून न्यूजचं चॅनल आहे, जसं अयोध्यामध्ये काय काय तयारी होत आहे पूर्णपणे मी बघत आहे. माझं लक्ष तिकडे आहे, इकडे आहे, म्हणजे कशा पद्धतीने तिकडे करत आहे ते बघून आणखीनच उल्हास मला येत आहे. म्हणून मी TV ऑनच आहे, तिकडं चालू आहे. पण श्रीराम स्थापना झालेली आहे तिकडं. आता मी इकडं पूजन मांडत आहे. तर इथं जे टी टेबल आहे इथंच मी पूजा मांडणार आहे, कारण इकडच्या साईडला घेतलं तर तिथं बसत नाही आहे, कारण स्टँड वगैरे नाही आहे फोटोला. असंच कुठेतरी टेका देऊन मला ठेवावं लागेल, म्हणून मी अशा पद्धतीने इथं ठेवलेला आहे. नंतर फुलाचा हार जे आहे ना ते पण मी कालच आणून ठेवलेलं आहे. ते सगळं मी आता काढून घेत आहे. जी ही पितळ तांब्याची भांडी मी क्लीन केलेली आहेत आरती समयी, सगळं मी बाहेर आणून घेतलेलं आहे हॉलमध्ये. म्हणजे सगळी पूजेची सामग्री एकत्र करून घेतली, नंतर काही विसरायला नको. आणि एक वेळ पूजेला बसलं की घडीघडला उठायला नको, म्हणून मी सगळंच इथंच घेतलेलं आहे. फुलं, गुलाबाची फुलं आहेत, नंतर फुलाचा हार आहे, आरत्या, समया, पाणी भरून घेतलेलं आहे. नंतर आता वाती पण घेतलेल्या आहेत. समया आणि आरत्यामध्ये अगोदर वाती घालून घेऊ, तुपाचा निरांजन तयार करून घेऊ, आरतीचं ताट तयार करून घेऊ, मगच पूजा मांडायला मी सुरुवात करणार आहे. म्हणजे ज्या दिवशी अशा पद्धतीने आपण करतो ना, खरंच मन खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटत आहे मला. सकाळपासूनच जेव्हापासून मी उठून क्लिनिंगच्या कामाला लागलेली होती आणि तेव्हापासूनच खूप छान वाटायला लागलेलं आहे. मन प्रसन्न आहे, एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये आलेली आहे प्रत्येक काम करण्याची. तर इथं अशा पद्धतीने हे भांडं घेतलेलं आहे, यामध्ये पाणी भरून घेतलं आणि कलरफुल फुलं मी टाकत आहे. स्वास्तिकचे आहेत, शेवंतीचे आहेत, नंतर गुलाबाची फुलं खूप सारी आहेत, ते पण मी या भांड्यात टाकणार आहे. तुपाचा निरांजन मी ह्याच भांड्यात लावणार आहे. म्हणजे जेव्हाही लावायचा प्रयत्न करते मी, मला जमतच नाही, मला असं वाटतं की ते दिवा त्यामध्ये बुडेल पाण्यामध्ये. तर आज मी काय केलं, एक छोटे ग्लास घेतलं, ते ग्लास भरून पाणी ठेवलं, त्यामध्ये मी दिवा ठेवलेला होता. तेव्हा कुठं ते दिवा राहिलेला होता. तर दीपक गॅरेजला जाऊन आलेला आहे टिफिन वगैरे देऊन यांना, आणि टूबन यायचे आहे दीपकला. तर खूप घाई गडबड आहे दोघांनाही. असो, त्यांची घाई गडबड त्यांना, मी माझी कामं आवरून घेत आहे. म्हणजे पूजा मला वेळेत करायची आहे, खूप लेट झाला तरी छान वाटणार नाही, कारण अयोध्यामध्ये श्रीराम स्थापना झालेली आहे. तर ही जी फुलाचा हार आहे ना, मला जमत नव्हतं घालायला, कारण का श्रीरामाचा जो फोटो आहे ना ते इकडच्या साईडला आलेला आहे, त्यामुळे डोळ्यावरती ते हार येत होता, फुल येत होतं. त्यामुळे दीपकला म्हटलं कसं तरी हे घालून दे एका साईडनं, कारण स्टँड नाही आहे, त्यामुळे फोटो पण आदर बसलेले जमत नव्हतं. तर कसं आम्ही अशा पद्धतीने हे हार श्रीराम भगवानला घातलेला आहे. नंतर जी ही आता सामग्री आहे ती अशा पद्धतीने टी टेबलवर मी ठेवत आहे. समया आहेत, नंतर ही भांडं, फुलाचं भांडं आहे, नंतर तुपाचा निरांजन आहे, आरतीचं ताट आहे, सगळं मी टी टेबलवर ठेवणार आहे. म्हणजे एकदम खाली ठेवलं तरी तितकं ठीक वाटलं नसतं, वरती आहे, छान वाटत आहे इथंच. तर इथं तेल वगैरे घालून घेतलेलं आहे, पाणी भरून घेतलेलं आहे, आणि नैवेद्यामध्ये खीर बनवणार आहे. आता सगळ्यांच्या घरामध्ये 2-3 दिवस झालं चालू आहे तळीवाळी. अर्चना म्हणत होती की तिच्या गावाकडे तर खूप धूमधामने हे जी दिवाळी आहे ते साजरी करत आहेत. म्हणजे कालपासूनच भजन कीर्तन चालू आहे तिकडं. नंतर घरामध्ये कोणी बुंदीचे लाडूच बनवले, कोणी काहीच बनवलं असं म्हणत होती. पण मी आणि आज सगळीकडे पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनलेला आहे, पण मी पुरणपोळी वगैरे बनवली नाही, कारण तुम्ही बघू शकता घरी कोणी नसतं, केलं तर खाणार कोण असं होतं. त्यामुळे मी फक्त तांदळाची खीर आणि भात हे बनवणार आहे आणि देवाला नैवेद्य दाखवणार आहे. तर इकडं सगळे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घेतलेले आहेत. आणि हे जे अक्षदा आहे ना प्लेटात मी टाकलेला, ते अयोध्याहून आलेला आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये हे दिलेलं आहे, पंचायतकडूनच आणून दिलेत घरोघर सांगून. म्हणजे 22 जानेवारीला आपल्याला अशी श्रीरामाची पूजा करायची आहे सांगितलेलं पण आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती नसतं, त्यामुळे सगळ्या घरोघर सांगण्यात आलेलं आहे. आणि अक्षदा पण दिलेल्या आहेत, पूजा करून अक्षदा व्हायचं आहे, तर ते अक्षदा मी घेतलेला आहे. नंतर
समया आरत्या सगळे प्रज्वलित करून घेतला, तुपाचा निरंजन लावून घेतला आणि अगोदर मी रांगोळी काढून घेतलेली आहे कलरफुल, म्हणजे जास्त मोठी नाही काढली, खाली काढली तर राहत नाही कारण पायदुळीत होतं तिकडे इकडं करण्यामध्ये ते पूर्ण जाते, त्यामुळे मी फक्त टी टेबलवरतीच अशा पद्धतीने कलरफुल रांगोळी काढलेली आहे। तर अशा पद्धतीने श्रीराम स्थापना मी केलेली आहे, धूप लावून घेतलेला आहे, नंतर कापूर पण मी घेतलेले आहेत। आता आरती करू, म्हणजे दीपकही आता गॅरेजला जात आहे टूब वगैरे घेऊन, नंतर हे पण येणार नाहीत, तर आल्यानंतर सगळेजण दर्शन करतील। आता मी आरती करून घेते, तर यात मग सगळेजण श्रीराम भगवानची आरती करण्यासाठी। तर आरती करून झालेली आहे, देवाचे दर्शन करून घेतलेले आहेत, अक्षदा वाहून घेऊ आणि मनोभावे श्रीरामाचे दर्शन करून घेऊ। तर श्रीराम पूजन झालेलं आहे। आता आलेली मी किचनमध्ये, अगोदर मी भात लावणारे कुकरला आणि खिरीची तयारी करणार आहे। तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत, अर्धा तास झालं तांदूळ भिजलेले आहेत व्यवस्थित। आता पटकन खीर करून घेणार आहे तांदळाची आणि भात बनवून घेणार आहे, फक्त इतकंच मी नैवेद्यामध्ये बनवत आहे। नंतर जे गाजराचा हलवा वगैरे मी काल बनवून ठेवलेला आहे ते आता खाऊन घेतलेलं आहे सगळ्यांनी रात्रीच, त्यामुळे ते काही मी नैवेद्यात घेणार नाही आहे। आता जी खीर बनणार आहे खिरीचाच नैवेद्य मी देवांना दाखवणार आहे। तर इकडे तांदूळ मी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले, तांदळाच्या डबल पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवलेलं आहे। जोपर्यंत भात बनतो म्हणजे कुकरला 2-3 शिट्या लागतात तोपर्यंत मी इकडं खीर बनवून घेते। अगोदर मी चहा बनवलेला आहे, म्हणजे आणखीन जेवण खाणं झालेलं नाही, कारण श्रीरामाला नैवेद्य दाखवल्यानंतरच मी जेवण करणार आहे, त्यामुळे जेवण नाही झालेलं आहे। जी कामं होती ती आवरली, नंतर रेडी झाले, पूजा मांडली, हे सगळं केलं। यामध्येच ना दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मला हळदी कुंकालाही जायचं आहे आज, म्हणजे रेडी तर मी झालेली आहे आणि तसं तर सोमवारचा उपवास पण एकच वेळा जेवण करायचं आहे, तर म्हटलं नंतर करूया, अगोदर देवांना नैवेद्य वगैरे दाखवू आणि जिथं हळदी कुंकाला बोलवले तिथं जाऊन येते, म्हणजे रेडीच आहे आज मी, वेगळं रेडी व्हायची काही गरज नाही आहे, तर जाऊन येते तिथं। पण अगोदर खीर भात बनवून देवाला नैवेद्य दाखवते। चहा पिऊन घेतलेला आहे आणि इकडे तांदूळ जे आहेत ना अर्धा तास व्यवस्थित भिजलेले आहेत, तर मी मिक्सरला मोठं वाटून घेतलेलं आहे, 1-2 होईपर्यंतच आपल्याला वाटायचं, जास्त नाही वाटायचं। कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे अगोदरच ग्लासभर आणि त्यामध्ये ग्लासभर दूध टाकलं, नुसत्या दुधामध्ये खीर व्यवस्थित शिजली जात नाही म्हणून ग्लासभर पाणी ग्लासभर दूध घेतलेलं आहे। या दुधाला छान उकळी आल्यानंतर यामध्ये जे तांदूळ आपण वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि पटकन यामध्ये चमच्यानं फिरवत राहायचं आहे, म्हणजे गुठळी बनू नये, आणि थोडंफार मिक्सरचं भांडं दोन्ही पाणी टाकलेलं आहे। आता छान मिक्स करत शिजून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवरती, म्हणजे उतू जातं, त्यामुळे कमी गॅस केलेला आहे आणि एक सलग शिजवत आहे मी चमच्यानं फिरवत। आता टाकूया चवीपुरती साखर, म्हणजे इथं मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। छान मिक्स करून घेऊ, छान अशी दाटसर खीर बनते, खूप छान आणि टेस्टी खीर बनलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळात होते, विचार केला आणि झटपट बनून तयार होते। तर खीर छान दाटसर झालेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे। नंतर मी चमच्याभर इलायची पावडर टाकलेला आहे। आता देऊया यामध्ये मेन तडका, तर इकडं कुकरलाही 3 शिट्या लागलेल्या आहेत, परफेक्ट भात शिजून तयार झालेला आहे, खीरी बनलेली आहे। आता फक्त तडका द्यायचा आहे ना, जे या तडक्याचा टेस्ट असतो ना तेच खीरीला येतो, म्हणजे ते 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे, तुपामध्ये मी ड्रायफ्रूट टाकलेलं आहे, ड्रायफ्रूटमध्ये आपण काजू बदाम टाकू शकता, फक्त मी तर मनुके कारण ते आणलेलं नाही आहे, म्हणजे दीपकला म्हणलेलं होतं पण त्यांना वेळच भेटत नाही, आता बघूया ज्यावेळेत वेळ भेटेल तेव्हा घेऊन येतील। आता जे आहे ते टाकलेलं आहे, मनुके तुपामध्ये व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि ते तडकात खिरीत वतायचं आहे आपल्याला, एकदम छान अशी टेस्टी खीर बनवून तयार होते। कधीतरी घाईगडबडीत पाहुणे वगैरे आले किंवा कुठं जायचं आहे आपल्याला, तर अशा पद्धतीने आपण बनवू शकतो। म्हणजे खूप प्रश्न पडतो की काय बनवायचं दररोज, काय म्हणजे कोणी आलं गेलं तर काय गोड रेसिपी बनवायची कमी वेळामध्ये बनणारी, तर हे तांदळाची खीर परफेक्ट आहे। तर इकडं भात तूप नंतर खीर मी घेतलेला आहे, अगोदर रोजच्या देवाला मी नैवेद्य दाखवत आहे, नंतर श्रीरामाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, नंतर गाईसाठी मी काढून ठेवलेला आहे। समोरच्या शेतात गाय आहे, आता बघूया दीपक आल्यानंतर नेऊन देईल, कारण मी जात नाही तिथं, खूप दूरवर राहते शेतामध्ये, तर मी फक्त नैवेद्य काढून ठेवलेला आहे। श्रीरामाला मी नैवेद्य दाखवला आणि घाई गडबडीत मी इकडं का आले, कारण गेटला ताई आलेल्या होत्या, तर त्यांना बोलणं चालणं झालं आणि मी हळदी कुंकाला गेले होते, त्या हळदी कुंकालाच बोलावायला आलेल्या होत्या शेजाऱ्यांच्या ताई, तर तिकडे जाऊन मी हळदी कुंकू वगैरे घेऊन आलेली आहे। नंतर आपल्या घरी 2-3 ताई आलेल्या होत्या, त्यांना हळदी कुंकू दिलेला आहे, म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी कुंकू द्यायचं असतं आणि दररोज कोणी ताई येत असतात, म्हणजे जसा वेळ भेटला तसा। तर इकडं कपडे काढून आणलेले आहेत, कपडे हडकलेले आहेत, लवकर धुवलेले होते मी आज कपडे, तर सगळे कपडे घडी घालून ठेवते आणि मग मी दिवे लावायची तयारी करणार आहे। तर दिवे सगळे मी काढून ठेवलेले आहेत, फक्त त्यामध्ये तेल वाती हे सगळं टाकूया, म्हणजे इव्हनिंगची वेळ झालेलीच आहे, टायमिंग बघू शकता 6:30 वाजलेले आहेत, बाहेर थोडासा अंधार पडलेला आहे, म्हणजे तितका नाही पडला, तर यावेळीतच आता दिवे मी लावायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे बाहेर जायचं होतं मला, जाऊन आले, 2-3 घरी मी जाऊन आलेले हळदी कुंकाला, दुपारच्या वेळेत एका ताईंच्या घरी गेलेली होती, आता एका ताईंच्या घरी जाऊन मी आलेले आहे। म्हणजे आजचा दिवस असाच गेला, खूप छान गेला, खूप मस्त गेला, म्हणजे थोडंसं बाहेर गेले, एन्जॉयही झाला, नंतर श्रीरामाचा अशा पद्धतीने पूजा केली, खूप छान प्रसन्न वाटत आहे, खरोखर दीपावली आजच वाटत आहे मला। तर इकडं दिवे सगळे मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत, परत मी आरत्या समया सगळ्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत। बाहेर आता यावेळी पूर्णपणे अंधार झालेला आहे, तर अगोदर मी तुळशीला एक दिवा म्हणजे दिवा लावत आहे
आणि सगळे जे दिवे आहेत ते पूर्णपणे मी पोर्समध्ये ठेवणार आहे, नंतर इकडे ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने मी हे दिवे ठेवलेले आहेत. तर आज दीपकचे पप्पा दोघांचाही पत्ता नाही आहे. सकाळी गेले तर आणखीन आलेले नाही. दीपक पण तिकडंच आहे. तर असो आता सगळेजण येतील. आता स्वयंपाकाची तयारी करू. दिवे लावलेले आहेत घरभरून. खूप छान वाटत आहे. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही पूजा कशी वाटली, हे सगळं जी मी तयारी केलेली होती ती कशी वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्ही लाईक करत नाही, प्लीज व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.